नमस्कार. मायसेल्फ डॉक्टर शिल्पा येते. शारीरिक क्रिया विषय गेल्या 16-17 वर्षांपासून शिकवत असताना फर्स्ट इयरला जेव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेला सगळ्यात आधी त्यांना जी भीती असते ती म्हणजे संस्कृत विषयाची आणि श्लोकांची सगळ्यात महत्त्वाची. म्हणजे वर्ष संपत आलं तरी पण विद्यार्थी सारखे विचारतात की इम्पॉर्टंट श्लोक कुठले, किंवा श्लोकांचा एक फोबिया असतो की श्लोक पाठ कसे करायचे. बरेच जण CBSE किंवा सगळे इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलेले असतात आणि सगळेच म्हणजे होतं कसं फर्स्ट इयरला की मराठी, हिंदी, इंग्लिश, परत संस्कृत, इतिहास, सगळे वेगवेगळे विषय जे मॉडर्न, आयुर्वेद, परत नवीन पंचमहाभूत, सृष्टी उत्पत्ती असे सगळे सिद्धांत समजावून घेणं आणि अभ्यास करत करत श्लोक हा खूप सगळ्यांना थोडासा कंटाळवाणा विषय वाटत असतो. तर श्लोक पाठ कसे करायचे, तर श्लोक पाठ करणं किती आपण जरी ट्रिक्स लावल्या तरी पण शेवटी पाठांतर तर आपल्याला करावं लागतं. तर मी माझ्या विद्यार्थ्यांना एक सोपी पद्धत सांगते. एक श्लोकाची डायरी करा आणि रोज सकाळी उठल्यानंतर एक नवीन श्लोक आणि जुने श्लोक अशा पद्धतीने सराव करा. एक साधारणपणे एका महिन्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर 30 श्लोक पाठ होऊ शकतात. आणि श्लोक पाठ करताना ते आपण पुढे आपल्याला याचा उपयोग होईल या भावनेतनी करा. वरचेवर सतत सराव आपण जर करत राहिलो, कारण होतं कसं की आपण जर त्याला वाचणं पाठ झालं आणि आपण त्याला वाचलंच नाही परत महिनाभर तर तो विसरून जाऊ शकतो. म्हणून रोज एक नवीन श्लोक आणि जुने सगळे रिवाईज करणं. एक अर्धा तास सकाळचा वेळ जर तुम्ही श्लोकांसाठी दिला तर नक्कीच तुम्हाला भरपूर सारे श्लोक पाठ होते. त्यातल्या त्या शारीरिक क्रिया विषय हा तो श्लोकांवरती अवलंबून आहे. कारण दोष म्हटलं किंवा धातू म्हटलं परीक्षेमध्ये आपण पाहतो की वृद्धिक्षय, कार्य हे सगळं श्लोकांमध्ये लिहिणं अपेक्षित असतं. श्लोक का पाठ करायचा? समजा वातदोषाची कार्य आहेत, वातदोषाची कार्य तुम्ही किती लिहू शकाल? एका वेळेला तुम्हाला कार्य लिहायची असतील तर तुम्ही 10-15 लिहू शकाल. पण तोच श्लोक तुम्हाला पाठ असेल तर परफेक्टली जेवढे सांगितलेली आहेत तेवढी कार्य तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकाल. म्हणून श्लोक पाठ करायचे. श्लोकामुळे मार्क्स जास्त मिळतात का? निश्चितपणे मार्कांवरती परिणाम होतो. मार्क जास्त मिळतात असं म्हणण्यापेक्षा श्लोक लिहिण्याने तुम्ही इफेक्टिव्हली लिहू शकता आणि तुम्ही श्लोक लिहून पुढचं जे वर्णन करता त्याचं वर्णन उत्तम येतं आणि सगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतात. म्हणून मग श्लोक लिहिले की इनडायरेक्टली मार्क मिळतात. म्हणून मग श्लोकांचा सराव किंवा श्लोक कसे म्हणायचे आणि वरचेवर सतत त्याचं पठण कसं करायचं त्याच्यासाठी मी ही व्हिडिओची सिरीज आता आपल्यापुढे सादर करत आहे. सुरुवातीला या पहिल्या भागामध्ये आपण शरीर आणि आयुर्वेदाची जी संकल्पना आहे, शरीर म्हणजे काय, बेसिक जे सिद्धांत आहेत त्याच्या संबंधी कुठलेही इम्पॉर्टंट श्लोक आहेत ते मी आता या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवणार आहे आणि त्याची PPT पण आपण त्याच्यामध्ये पाहणारच आहोत. आयुर्वेद निरुक्ती. आयुषो वेदः आयुर्वेदः. आयुः इति जीवितकालः. शरीरेन्द्रिय सत्व आत्मा संयोगो धारी जीवितम्. नित्यगन्धाश्च अनुबन्धश्च पर्यारेण उच्यते. धारयति शरीरं पुतितां गन्तु न ददातीति. जीवित जीवयति प्राणान् धारयति इति. नित्यग नित्य शरीरस्य क्षणिकत्वेन गच्छति इति. अनुबंध अनुबंधादि आयुः अपरापर शरीरादि संयोग रूपयतेत अनुबंधः. आयुर्वेद शब्दाची व्याख्या. हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितं मानच्च तच्च यंत्रोक्त आयुर्वेदः स उच्यते. आयुर्वेद शास्त्राचे महत्व तत्व. स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् अतुरस्य विकारप्रशमनं च. शरीर शीर्यते तत् शरीरम्. शरीरम अधिकृतं कृतो ग्रंथ शारीरः. क्रिया व्याख्या. प्रवृत्तिस्तु खलु चेष्टा कार्यार्था स एव क्रिया कर्म यत्नः कार्य समारंभश्च. स्वस्थाची व्याख्या. समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. सुश्रुत सृष्टुत्पत्तीची कारणे. स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छाम नियतिम तथा परिणामम च मन्यते प्रकृती पृथ्वीदर्शिनः. चिकित्साधिष्ठित पुरुष. खाद्यश्चेतना षष्ठा धातवः पुरुषः स्मृतः. कर्मपुरुष पंचमहाभूत शरीरी समवायः पुरुषः इति स एव कर्मपुरुषादि चिकित्साधिकृतः. लोकपुरुष साम्य. यावंतो हि लोके मूर्तिमंतो भावविशेषतावन्तः पुरुषे यावन्तः पुरुषे तावंतो लोके. सृष्टि व मनुष्य क्रियात्मक साधर्म्य. विसर्गादान विक्षेपैः सोमसूर्यनीला यथा धारयन्ती जगद्देहं कफपित्तनीलस्तथा. त्याच्यानंतर पांचभौतिक. दोष धातू मला मूलम ही शरीरम. मूलम इति अर्भकत्वम. यस्माद शरीरम दोषादि मूलम यथा वृक्षाधीनो संभव स्थिति प्रलयेषु मूलम प्रधानम तथा शरीरस्य वात्याद्य इत्यर्थः.
दोष धातू मला मूलम लिहित असताना या श्लोकाचा उपयोग होऊ शकतो. दोष संकल्पना. दूषण स्वभावात दोषा, दूषयन्ति इति दोषा, दुष्य तेच दुष्याः वातादिर्भि दुष्यन्ते इति दुष्याः. धातू रसाशृंग मांसमेदो अस्थि मज्जा शुक्राणी धातवः. सामान्य विशेष सिद्धांत. सर्वदा सर्वभावानां सामान्यं वृद्धि कारणं ह्रास हेतु विशेषश्च प्रवृत्ति उभयस्तु. सामान्यम एककरत्व विशेषस्तु पृथकत्व. तुल्यार्थता ही सामान्यम विशेषस्तु विपर्ययः. शारीर गुण 20. गुरुमंद हिमस्निग्ध श्लक्ष्ण सांद्र मृदु स्थिराः गुणाः ससूक्ष्म विशदा 20 सविपर्ययाः. सामान्य विशेष सिद्धांत लिहित असताना या श्लोकाचा उपयोग होतो आणि 20 शारीरिक गुण जे आपल्या दोषांच्या गुणांच्या वेळेला सुद्धा याचा उपयोग होतो. हे गुण आपण पदार्थ विज्ञानमध्ये सुद्धा लिहू शकता आणि हा श्लोक सुद्धा म्हणजे आयुर्वेदा श्लोक पाठ केल्यानंतर ते आपण इतर विषयांमध्ये सुद्धा वापरू शकतो. रोग आरोग्य कारणे कालार्थकर्मणा योगो हीन मिथ्याति मात्रकः सम्यक योगश्च विज्ञेयो रोगा रोगैक्य कारण. रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता विकारो धातु वैषम्यम साम्यम प्रकृतिरुच्यते. सुखसज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेव च. कर्म संयोगे च विभागे च कारणं द्रव्यमाश्रितं कर्तव्यस्य क्रिया कर्म नान्यद्यपेक्षते. त्यानंतर दोष. दूषण स्वभावात दोषा इति दूषयन्ति इति दोषाः वायु पित्त कफ शेती त्रयो दोषाः समासतः. निरुक्ती धातूंची. शरीर धारणात धातवः. संख्या रसाशृंग मांसमेदो अस्थि मज्जा शुक्राणी धातवः. मल मलिनीकरणात मलः मला मूत्रशकृत स्वेदादया अपि च. किट्टमण्डस्य विन्मूत्र रसस्य च कफसृजः पित्तं मांसस्य ख मलाः मलाः स्वेदस्तु मेदसः. स्यात् किट्टकेश लोमास्नो मज्जनः स्नेहो अक्षिविटत्वचम. धातूंच्या मलांचा श्लोक आहे हा. उपधातू रसात स्तन्य ततो रक्तम असृज कंडरा सिराः मांसात वसा त्वचः षटच मेदसः स्नायू संभवः. शारंगधरानुसार उपधातूंची संख्या. स्वेदो दंतस्था केशस्तथे ओजश्च सप्तमम इति धातुभावात नेया एते सप्तोपधातवः. गुरुवादी गुणांच्या व्याख्या आणि त्याची कार्य. छोटे छोटे हे श्लोक आहेत पण आपण प्रश्न लिहिताना म्हणजे दोषांचे गुण लिहिताना याचा चांगला उपयोग होतो. यस्य द्रव्यस्य बृहणे कर्मणि शक्ती स गुरुः लंघने लघुः स्तंभने हिमः स्वेदने उष्मः स्तंभन अतिसारादीनां यस्य क्लेदने शक्ती स्न स्निग्धः यस्य शोषणे शक्तिः स वृक्षः तीक्ष्ण यस्य शोधने शक्तिः स तीक्ष्णः स्थिर यस्य धारणे शक्तिः स स्थिरः प्रेरणे चलः श्लथने मृदुः लेपणे पिच्छीलः क्षालने विशदः श्लक्ष्ण खर रोपणे श्लक्ष्णः लेखने खरः प्रसादने सांद्रः द्रवत्वं संदने हेतुः विलोडने द्रवः संवरणे स्थूलः विवरणे सूक्ष्मः. अशा पद्धतीने बेसिक जे सगळे श्लोक आहेत म्हणजे आयुर्वेदाची व्याख्येपासून सिद्धांताचे श्लोक आपण या पहिल्या पार्टमध्ये बघितलेले आहेत. याच्यातली आत्ता जी सांगितलेली सगळी श्लोक आहेत ती सगळी परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट अशी श्लोक मी या ठिकाणी घेतलेली आहेत. नेक्स्ट सिरीजमध्ये आपण दोष आणि पुढच्या भागांचं वर्णन करूयात. थँक्यू.